26 जानेवारी 2026 मेमॉयर ऑफ अ स्नेल हा ॲनिमेटेड सिनेमा बघितला. ॲनिमेटेड आहे त्याच्यामुळे आणि इंग्लिश मध्येच होता पूर्ण. तर स्नेल्स जे असतात तर त्यातल्या एका स्नेल आपली आठवण सांगतोय. तर सिनेमा तसा खूप छान ॲनिमेट केलेला आहे आणि इमोशनल आहे, चांगला. पण ठीक आहे, म्हणजे अगदी असं आता मोठ्यांकरता अगदी बघितलं पाहिजे असं काही नाही. तर ओव्हरऑल ग्रेसी नावाचा एक स्नेल असतो आणि तिचा एक भाऊ असतो. ते दोघं ट्विन्स असतात आणि ती कशी एक एक हळूहळू आपल्या वडिलांना गमावते, मग आपल्या आईला गमावते, मग आपल्या भावाला गमावते आणि मग त्या दरम्यान तिची एक मैत्रीण म्हणजे ओल्ड असते, अगदी म्हणजे म्हातारी बाई पिंकी म्हणून, ती कशी तिची फ्रेंड बनते आणि ती कशी तिला म्हणजे खूप गाईड करते आणि प्रोत्साहन देते म्हणजे जगायकरता. आणि मग एक केन नावाचा मुलगा पण तिच्या आयुष्यात येतो, प्रेमात पडतो आणि मग कसं म्हणजे ती आपली सगळ्या आठवणी सांगते. आणि हे कोणाला सांगते तर तिने असे भरपूर स्नेल्स पाळले असतात. सिल्विया नावाच्या स्नेल, आणि त्याला तिने बाहेर काढलं असतं. ती तशी खूप काइंड असते, ग्रेसी दया दाखवत असते ती सगळ्यांवर आणि प्राण्यांवर, जनावरांवर आणि माणसांवर आहे. आणि ती जरी त्यांना पाळत असते तरी ती त्यांना बाहेर पण काढत असते. तर सिल्वियाला तिने बाहेर काढून ही आपलं पूर्ण लाईफची स्टोरी सांगत असते ती. आणि त्या दरम्यान म्हणजे तिने दाखवलंय की वडील कसे त्यांना सारखं व्यसन होतं आणि म्हणजे गांजा वगैरेचं, आणि हे पण खेळायचे, खूप जुगार पण खेळायचे. कसं मग सगळ्याच्यात लॉस केलं. मग आईने पण कसं किती सफर करावं लागलं आईला. मग आई कशी गेली, मग आम्ही ते ट्विन्स झालो. तर माझं कसं ओठमध्ये फाटलेला होता, मग तो स्टिच करताना माझं ब्लड खूप लॉस झाला. मग माझा भाऊ आधी हेजिटेट करत होता, पण गिल्टर, पण त्यांनी मला रक्त दिलं. आमच्या दोघांमध्ये खूप चांगली बॉन्डिंग होती. आणि मग म्हणजे मला खूप शॉक होता सगळ्या जितके पण स्नेल्सच्या गोष्टी मिळायच्या त्या मी पूर्ण आपलं घर त्या यानीच भरून टाकलं होतं वगैरे. आणि म्हणजे ते एक म्युझियम झालं होतं म्हणजे माझं घर. पण मग नंतर याला कंटाळून माझा भाऊ निघून गेला दुसरा ठिकाणी. म्हणजे त्याला असं आई पाहिजे होती जवळ. तर जी बाई होती त्याला हे करत, तर ती त्याच्यावर खरं तर खूप अत्याचार करत होती. पण तरी तो तिथे राहून काम करत होता आणि दोघांचे म्हणे पत्रव्यवहार चालायचे. त्याच्यामुळे ग्रेसीला तो पत्र पाठवायचा, तर ते पत्र पण ती वाचून दाखवते सिल्वियाला की मला त्याच्या पत्राने खूप होप्स मिळतात. वडिलांनी पण माझ्याकरता जे पत्र लिहून ठेवले ते पण मी वाचते, त्यांनी पण मला खूप होप्स मिळतात. आणि मागे अशीच ती फिरत असताना एक माणूस जो पूर्वीचा जज होता, तर तो काही कारणाने तिथे ड्रंक होऊन आणि ओव्हर डोस झाल्यामुळे पडलेला असतो. ही त्याला जाग करते, रिवाईव्ह करते आणि त्याला घरी जायला मदत करते. तर तो तिला थँक्यू म्हणून तो पण निघून गेलेला असतो. म्हणजे असे तिचे नंतर ती काही म्हणजे त्याची जी आई असते गिल्टरची, तर ती पण म्हणजे अशी दुष्ट असते, जबरदस्ती याला पिकचं गोष्ट खायला लावत असते, हे करते. तर तो गिल्टर सुद्धा एका रात्री त्यांना पळवून लावतो, पक्ष्यांना पळवून लावतो आणि तिथल्याच एका मुलाबरोबर त्याचं रिलेशनशिप होते. तर मग ते जसं त्याच म्हणजे त्या आईच्या मुलाबरोबर जी म्हणजे सांभाळत असते, तिला ते आवडत नाही, मग ती शॉक ट्रीटमेंट देते दोघांनाही. तर त्याच्यामध्ये मग त्या रागाने हा गिल्टर पूर्ण ते घर जाळून टाकतो आणि त्याच्यातच तो मेलाय असं डिक्लेअर होतं आणि त्याचे ॲशेस हिच्या घरी पाठवले जातात, म्हणजे ग्रेसीकडे. आणि त्याच दिवशी ग्रेसी त्या केन नावाचा जो बॉयफ्रेंड समोर आला असतो
राहायला, तर त्याच्याशी जमलं असतं तिचं, तर ते दोघं लग्न करणार असतात. तर त्याच दिवशी ती न्यूज येते, मग ती परत तिचा मूड ऑफ होतो आणि तिच्याकडचे जितके प्राणी किंवा असं कोणी मरतात किंवा सगळ्यांना ती क्रिमेट करते, कोणाचे ॲशेस आपल्या बर्डीमध्ये भरून ठेवते, त्या पण ती आपल्या फील्डमध्ये स्प्रिंकल करत असते खत म्हणून. आणि ती पिंकी तिला खूप एनकरेज करायची की नाही नाही, तू हे करू शकते, तू ते करू शकते, चल आपण हेअरस्टाईल चेंज करू. आणि तिला म्हणजे पुष्कळ मदत करत असते काही पण, आणि तिचं आजार दुखणं खुपणं काढत असते. तर त्या आजारपणामध्ये नंतर काही दिवसांनी ती पिंकी आजारी होते. त्या पिंकीचा फक्त एक प्रॉब्लेम असतो, एक तिच्याकडे बॉक्स असतो, त्याच्यात ती काहीतरी काहीतरी लपवून ठेवत असते, पण हे कोणाला ती सांगत नाही. आणि ती त्या डब्याच्या जागा पण बदलत राहते सारख्या, कुठे ठेवलंय कुठे ठेवलंय, सगळे लोक शोधत असतात पण कोणाला कधीच सापडायचं नाही, कारण सारखी ती जागा बदलायची. आणि मग एक दिवस हिला ग्रेसीला आपल्या नवऱ्याची डायरी सापडते. ती बघते, तर त्याच्यात म्हणजे हिला असं वाटत असतं की त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे, पण त्याच्यात तिला कळतं, सगळे फोटो बघते आणि हे, की त्याचं आपल्यावर नाही तर आपल्या सगळ्या बल्की पणावर, म्हणजे जे फ्लेश आपल्या अंगात कसले कसले बलगत फोटो काढून ठेवलेले असतात आणि त्याच्यावर प्रेम. तिला खूप राग येतो, ती त्याला हाकलून लावते घरातून. परत ती एकटीच राहते आणि आजारी पडते. पण मग तेव्हाही ती पिंकी म्हातारी तिची सेवा करते. पण हळूहळू पिंकी म्हणजे आजारी होत जाते. तर मग पिंकीची ही सेवा करायला लागते. आणि त्याच दरम्यान तिची ती हॅबिट काही गेलेली नसते, स्नेल जमा करणे, स्नेल्स मिळणारे आता जे पैसे असतील की ती बाय करत असते किंवा उचलून आणत असते काही गोष्टी, आणि तिला त्याच याच्यामध्ये मग गोष्टी चोरायची पण सवय लागते ह्याच. तर असंच एका शॉपमध्ये चोरताना मग तिला पकडतात आणि मग तिच्यावर केस होते की आता तुम्हाला कोर्टात या तारखेला हजर राहावं लागेल, तुमच्यावर आता केस. कारण चोरी करणं म्हणजे त्याच्याकरता ज्वेलरी पैसेच पाहिजे असं नाही, तर तुम्ही स्नेलला चोरी केलंय हे पण बरोबर नाहीये, त्याच्यामुळे तुमच्यावर केस होणार. आणि मग पण याच दरम्यान मग ती पिंकी पण मरायलाच टेकते आणि मग मरतेच ती. पण मरताना फक्त ती अशी फुटफुटते पोटॅटोज म्हणून. आता ही म्हणते पोटॅटोज काय, ती खूप विचार करते, काही तिला सुचत नाही. मग अशीच बसली असते विचार करत, तर त्या स्नेलला सिल्वियालाही सांगत असतं, तर सिल्वियाला म्हणते जा आता तू पण, मला आता काही माझ्या लाईफ मध्ये राहिलं नाही, तू फ्री आहे आणि जात. तो स्नेल मग हळूहळू सिल्विया जाते जाते जाते, तर एका याच्यावर लिहिलं असतं बोर्डवर त्यांच्या त्या फील्ड मधल्या पोटॅटोज, आणि तिथे जाऊन तो स्नेल थांबतो. तो हिची एकदम ट्यूब पडते, तर तिथे त्या पिंकीने तिचा तो डब्बा ठेवलेला असतो. त्या डब्यामध्ये पुष्कळ गोष्टी असतात त्यांच्या, जुन्या हे ते पैसे सगळ्या गोष्टी म्हणजे असतात, आणि त्याच्यात लिहिलं असतं की हे मी तुझ्याकरताच ठेवलेलं आहे, तू माझ्या मुलीसारखी आहे, तू मला म्हणजे असं सगळं चांगलं चांगलं. तर मग तिला खूप आनंद होतो की पहा आपण किती हे करत होतो आणि हिने सगळं आपल्याकरताच हे केलंय. आणि मग मीनव्हाईल तिचं कोर्टात पेशी होते. तर मग तो जज म्हणतो की हा ऑफेन्स भले म्हणजे छोटा आहे स्नेलला आहे, पण शेवटी गुन्हा तो गुन्हा आहे. पण मला माहिती आहे की तू खूप काइंड हार्टेड आहे, लोकांना मदत करते, हेल्प करते, तर त्याच्यामुळे मी तुझा गुन्हा माफ करतो, कारण मी स्वतः तो अनुभव घेतलाय. तर तोच जज असतो ज्याला तिने हे केलेलं असतं, म्हणजे रिवाईव्ह केलं असतं, वाचवलं असतं. त्याच्यामुळे म्हणते तू आजपासून फ्री आहे, पण पुन्हा आता याच्या पुढे करायचं नाही, कारण याच्या पुढे जर आलं तर मी तुला स्पेअर करणार नाही. आणि मग त्याच वेळेस टाळ्या म्हणजे त्या ऑडियन्स मधनं टाळ्या येतात आणि एक म्हणतो मिराकल आहे म्हणे. तर ती बघते तर तिचा भाऊ असतो, तो याच्यातनं जिवंत वाचला असतो त्या आगीतनं, आणि तो पळून लपला असतो, म्हणजे जाऊन दूर सगळ्यांच्या याच्यामध्ये, आणि तो तिथे आला असतो. मग झालं महिला परत, आणि तिला तिथे पण त्या ऑडियन्स मध्ये तिची पिंकी बसलेली वाटते की जी पण तिच्याकरता हे करते. मग ते लोक सगळे परत घरी येतात आणि ती म्हणते मला माझी परत
फॅमिली म्हणजे मिळाली. पण आता मी माझ्या भावाला दूर नाही करणार, त्याच्यामुळे आता मी काही स्नेल्स वगैरेच्या भानगडीत पडणार नाही. आता मी आणि माझा भाऊ आम्ही आमची छान लाईफ जगू. आणि मग ते परत आपलं म्हणजे वेगवेगळे लग्न करतात आणि आपली फॅमिली वाढवतात. असं ॲनिमेटेड ह्याच्यामध्ये छान प्रेझेंट केलंय.